अकोल्यात अघोषित भारनियमनाने नागरिक हैराण झाले आहेत। पाणी पुरवठा, रुग्णालय, दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार पठाण यांनी महावितरणवर कडक शब्दात नाराजी व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। अकोला शहरात अघोषित भारनियमांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असताना या प्रश्नावर आता राजकीय पातळीवरही आवाज उठू लागला आहे। मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये हवा किंवा पावसाचे अंदाज येताच वीज पुरवठा थांबतोय। परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे। या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत आज आमदार अब्दुल सत्तार पठाण यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता अजित पाल दिनोरे यांची भेट घेऊन तीव्र शब्दात इशारा दिला। ते म्हणाले, जर वीज पुरवठा सुरळीत न झाला तर महावितरण कार्यालयाचीच वीज बंद करून अधिकाऱ्यांना घोषित लोड शेडिंग काय असते ते दाखवू। या बैठकीत मोहम्मद इरफान, डॉक्टर प्रशांत वानखडे, आकाश कवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शेकडो नागरिक महावितरण कार्यालयाबाहेर जमले होते। विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वीची देखभाल सुरू असली तरी कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित केला जातो। व्होल्टेजची समस्या ही वाढली आहे। नळाला पाणी येत असताना वीज बंद केल्यामुळे नागरिकांना पाणीही मिळत नाही। रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक ठिकाणीही भारनियमन केलं जात आहे। ही गंभीर बाब असल्याचं आमदार पठाण यांनी अधोरेखित केला। शासन आणि महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता महावितरणकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जो अघोषित लोड शेडिंग जो है उसके पीछे एक षड्यंत्र है। वो षड्यंत्र के पीछे हम लोग लगे हुए हैं। ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है कि इनको काम बंद करके हफ्ते में एक दिन काम का आप रखो, सुबह मॉर्निंग में 1 घंटा दुरुस्ती के लिए रखो। 12 घंटे लोगों की लाइनें बंद हो रही है, रात भर लाइनें जा रही है, बच्चे बीमार हो रहे हैं, हालत ख़राब है लोगों की, छोटे छोटे घर है। स्लम एरियो के हाल इतने ख़राब है कि आप देख भी नहीं सकते हो। और ये अधिकारी अगर ये सोच रहे होंगे कि यहाँ का कोई आमदार इनको हाथ नहीं करेगा, तो मैं ऐसा आमदार नहीं हूँ कि मेरी जनता तरस तर मैं घर में एसी के अंदर बैठा हूँ। इनके घर के भी एसी निकाल के लेके जाऊँगा और गरीब के झोपड़े में लगाऊंगा जाकर।